आहोत स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली पी विपक्ष जयदुर्गा पी टेमघरपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघ अतिशय बल्लाटे संघ आहेत आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज तब्बल ग्रुप एच मधील 8 संघांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना सुरू होतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत शेलके ब्रदर्स पोगाव विपक्ष वसई फाटा. त्यानंतर सुमित कुमार बॉयप्रेम केवणेदेवी विरुद्ध सद्गुरू समेन पारगाव. आणि त्यानंतरचा ग्रुप एच मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदे 11 घनसोली विरुद्ध पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. त्यानंतर आपण ग्रुप आय कडे वळणार आहोत. ग्रुप आय मधील पहिला सामना आपण पाहणार आहोत आईदेव वडोनगर विपक्ष जयदुर्गा रोहिंजन बी. त्यानंतर गावदेव वेले ए विपक्ष आगासन. हॅलो 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 कुंदन. माझ्या समवेत दिग्गज समालोचक प्रसाद परब सर जॉईन होतात. वेलकम प्रसाद परब सर, आपलंही कॉमेंट बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅलो 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 माय टेस्टिंग चेक. हॅलो माय टेस्टिंग चेक. तर आमचे सक्रिय समालोचक मोहन बोर सर आपण संपर्क साधायचा आहे. टेमघरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे स्वर्गीय वासुदेव मडवी 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला. P1च्या पहिल्या षटकाला सुरुवात होते. 2 क्षेत्ररक्षक ऑलराऊंडमध्ये तैनात केले गेलेले आहेत. नक्कीच लगेच वेल आम्ही सेट करणार आहोत आणि 30 मिनिटांमध्ये आपली नक्कीच 6 षटके पूर्ण करायचे आहेत. तर गेम स्टार्ट होतोय आणि वेल आपण जर पाहिली तर 1:44 मिनिटं झालेले आहेत. आणि आता मात्र पहिला चेंडू टाकला जाईल. गोलंदाज दीपेश नाईक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू समोर केलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न विश्वजित याने केला होता. तोपर्यंत आपण पाहतोय फलंदाज एकच धाव पूर्ण करतात. चांगले क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता तो विश्वजित नाईक याच्याकडून. पहिले षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिलं षटकातील गोलंदाज दीपेश नाईक. तर यावेळी सामना करेल फलंदाज ऋतिक पाटील. यावेळी स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आणि चेंडूमध्ये थोडीशी गती कमी पाहायला मिळाली होती. हलवर चेंडू हाताळला होता. जणू काही गोलंदाजाने हेडलं होतं की फलंदाज ऋतिक पाटील हा मेडिओकी रिजनमध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी फुलटाच चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. वाईड इश लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून पहिला चौकार आपण या इनिंग मधील पाहतोय. फलंदाज ऋतिक पाटील याच्या बॅटमधून. ऋतिक याची या चेंडूवर मागील चेंडूवर आपण पाहिली होती रोशन कामगिरी. यावेळी मिस्टर फाटका मात्र क्षेत्ररक्षक पोचू शकेल की नाही. प्रयत्न तर चांगला, नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मी तर प्रसाद परब विश्वजित नाईकला 100 पैकी 100 गुण देईन. ज्याप्रमाणे त्यांनी हा प्रयत्न केला होता कारण अशक्य झेल होता. झेल होण्यासारखी संभावना नव्हती. वसई फाटा संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. यावेळी स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती.
P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. दीपेश नाईक पॉवर प्लेचं पहिलं षटकात आलतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज ऋतिक पाटील, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यायला मात्र अप्रतिम फटका एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून चिनू निघून जाईल सीमा पार. डीप एक्स्ट्रा करू मधून चौकार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार. चौकाराने धावसंख्या येतो आकार आणि मेंटेटिव्ह पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चौकार आणि चौकार 3 चौकार प्रसाद परब सर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ब्राईट स्टार्ट असं म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त टायमिंगच्या माध्यमातून आपण बघितलं की सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक पाटील सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळाडू आणि जर मागचे काही 2-3 वर्ष जर मागे उलटून बघितली ना तर सुभाष मी आवर्जून उल्लेख करेन की या खेळाडूने आपली जागा बनवली या संघामध्ये. फक्त तो ग्रामीण क्रिकेट पुरती मर्यादित राहिलेला नाही. आता मात्र प्रोफेशनल क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा त्याचं नाव चर्चेमध्ये येतं आहे. त्याच्या माध्यमातून आपण परफॉर्मन्स बघतो. वडवलीचे असे 3 खेळाडू आहेत ज्याने मात्र व्यावसायिक लेवल सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामध्ये मी विशाल पाटीलचा उल्लेख करेन जो स्वतः संघनायक आहे त्या सामन्यामध्ये. त्यानंतर ऋतिक पाटील आपण बघतो. कमलेश पाटील त्यांचा एक जबरदस्त ऑलराऊंडर क्रिकेटर तो सुद्धा या संघामध्ये आहे. आणि असे 3 खेळाडू वरच्या लेवलला सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत आहेत. नक्कीच विशाल पटेलचा आपण नामोल्लेख केला आणि स्वर्गीय राम कृष्ण स्मृती चषकामधील गुरसे बी विरुद्ध तो सामना कोण विसरू शकेल. जेव्हा 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि विशाल पाटील आणि मॅजिक षटक हाताळताना गुरसे बी संघाला 6 षटकामध्ये 3 धावा करू दिल्या नव्हत्या. 3 धावा डिपेंड केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उमेश नाईक येतोय. स्वीप केलेल्या चेंडूला मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. खरं तर फाईन केला होता फलंदाजाला. मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय 30 सर्कलमध्ये. हा त्याचा पेटर्न स्ट्रोक आहे. त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. या ठिकाणी किंवा या फटक्याने त्याला ओळख मिळवून दिली असं मी म्हणायला हरकत नाही आहे. या फटक्याने विशाल पाटीलला ओळखलं जातं. तो फटका त्याला खेळायचा होता. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता. स्वीप करायचा प्रयत्न त्याला खेळायचा होता पण टायमिंग झाला नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय आणि चेंडू पायाला ब्रश होऊन मात्र निघून गेल्यानंतर तुम्ही आता पंचांचा इशारा लेग बाईचा आला आणि त्यामुळेच की काय लेग बाईच नाही तर बॅटची आतली कड घेऊन चेंडू निघून गेला होता आणि तोपर्यंत स्ट्राईक एंडला पुन्हा ऋतिकला संधी मिळते येण्याची. पंचांशी काही गोष्टी कन्फर्म करतायत. पंचांची खूप चांगली भूमिका प्रल्हाद पाटील असो, अभय पाटोळे आणि त्याचबरोबर मुन्ना पठाण जे डे शिफ्टमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. नक्कीच तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये केलेली आहे. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय धावपलीकडे 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना उमेश नाईक दुसरं षटकात बोलतोय. दूरवरच्या टोकाकडून लोढा इन कडून आपल्याला पाहायला मिळतोय. यायला अप्रतिम फटका स्लाइस केलेल्या चेंडूला चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार कडकदार चौकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना दिसला होता फलंदाज ऋतिक पाटील. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारे अप्रतिम फटका पुन्हा एकदा आणि तेच क्षेत्र निवडलेलं आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. कधी लहरला पुढंच सरला नेता डेरिंग बाज कपिल पाटील केंद्रीय मंत्री. वसई फाटा संघाचा कर्णधार किंवा पॅकर जे कोणी आले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. वसई फाटा संघाचा पॅकर किंवा कर्णधार आमच्याशी संपर्क साधा. मोफस 11 वसई फाटा संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. आणि चौकारांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील 4था फलंदाज आपण पाहतोय ऋतिक पाटील. यावेळी चेंडूला ऑफेंच केलेला आहे. चेंडू निघून जाईल कव्हरच्या वरून सीमा पार षटकार. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा सुभाष जर आपण जर फटका बघितला ॲक्शन रिप्लेमध्ये जाऊन तो फटका किती दूर होता अवे फ्रॉम द बॉडी आणि काय पॉवर जनरेट केली. फटक्याला एवढी ताकद वापरली त्या फटका खेळण्यासाठी की कव्हर्सच्या बाहेर तो खूप दूरवर निघून गेला. स्क्रीनच्या जरा बाजूने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतोय. यावर आपण बघितलं तर शेवटच्या षटकातल्या चेंडूवर त्याचा चौकार आणि त्यानंतर हे 2 चौकार म्हणजे एकूण 3 चेंडू 3 चौकार आल्यानंतर चौथ्या चेंडूवर अप्रतिम आणि दर्जेदार फटका क्लास दाखवणारा ऋतिक पाटीलचा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच परब सर जणू काही हा फटका आपण जर बघितला तर चेंडूला पंख लागले होते.
अगदी चेंडूला उडवलं होतं फलंदाज ऋतिक पाटील यांनी. थँक्यू. जर प्लीज मी विनंती करतोय, ब्लू टी शर्ट्स बाबू बॉल फेकायचा आतमध्ये. काय रे बरोडीचा का तू? चेंडू आपण घेऊन यायचा आहे, कारण नक्कीच मोरे सर आपण प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपणासाठी लकी ड्रॉ असणार आहे. आपण चेंडू घेऊन या, आपलं नाव नोंदवा आणि शेवटच्या दिवशी मित्रांनो एक आकर्षक गिफ्ट ही जिंका. सुभाष धुमाळ आमचे समालोचक मित्र सातत्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम समालोचन तर करतायत, पण मी त्यांना एक नम्रतेची विनंती सुद्धा करेन की थोडीशी काळजी सुद्धा घ्या, कारण आवाज थोडासा आज त्यांचा बसलेला आहे. गरम पाणी सगळ्यात उत्तम उपाय त्याच्यावर. 28 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आपण बघतोय. ऋतिक पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली मैदानावर. चौकारांची जर संख्या बघितली त्या बॅटमधून आतापर्यंत धन्यवाद, 5 अप्रतिम चौकार आणि एक प्रसाद. षटकार. तर या पंचकृषीतील सर्व बाळगोपाळ असतील, युवक असतील किंवा नागरिक असतील, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आमच्या एवन जोडीकडून की तुम्ही ज्या वेळेला चेंडू सीमापार जातो षटकार किंवा चौकाराने, तो चेंडू आतमध्ये फेकला तर तुम्ही या, तुमचं नाव नोंदवा. तुमच्यासाठी एक लकी ड्रॉ आहे आमच्या एवन जोडीकडून, खास गिफ्ट प्राइज आहे. तर कृपया आम्हाला सहकार्य करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरे सर. आपलं नाव द्या आणि गिफ्ट घ्या. उमेश नाईक गोलंदाजी मार्कवर. यावेळी बॅकफुलर जाऊन चेंडू डिफेन्स केला होता, मात्र इथे जगदीश नाईक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि जिथं खरं तर एकही धाव नव्हती तिथे 2 धाव पूर्ण करतात वडवली बी. आम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक संघ पाहिले, मात्र जे रनिंग बिटवीन द विकेट आहे वडवली बी संघाची, ती मला एकही संघाकडून पाहायला मिळाली नाही. सुभाष, तुला अजून एक मी उल्लेख असा करेन की स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग काय असते ना, ते वडवली बी संघाकडून आम्ही स्टार्टिंगला बघितलंय. फिल्डिंग निश्चितच नो डाऊट अप्रतिम दर्जाची, त्यांचे सर्व खेळाडू चांगल्या दर्जाचे फिल्डर आहेत. आपण नंतर चर्चा करू. पुढचा चेंडू आडव्या विकेटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. या षटकाची सुरुवात झाली होती ते एकेरी धावेने आणि या षटकाची समाप्ती होते निर्धाव चेंडूने. तर 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्यावरून पाहतोय धावफलकावर 30 धावा. सरासरी खूप चांगली आहे. प्रति षटकामागे 15ची गती राखली आहे. पहिल्या षटकात ती 13 होती, आता थोडीशी इन्क्रीज झाली. याचं कारण या षटकात येतात त्या 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, 13 धावांची 13 धावा आपण पाहिल्या, सरासरी 13 होती. या षटकात येतात 17 धावा, धावसंख्या झाली ती 30. एकूण सरासरी आपण जर बघितली तर धावफलक अंकी झाला ते एकूण 30 धावा आणि सरासरी आहे ती 15 धावा. आपण चर्चा करत होतो म्हणजेच त्यांच्या रनिंग बिटवीन द विकेटची खूप स्ट्रॉंग आहेत, याच्यात त्रिमात्र शंका नाही. आणि जर या खेळाडूंची जी पर्सनॅलिटी बघशील ना, सर्व फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. आणि यांची जर वयाचा जर उल्लेख केला तर मला असं वाटतं 25 ते 26 वर्षावरती कुठला खेळाडू नसावा या संघामध्ये आतापर्यंत जी मला माहिती आहे. आणि एकदम फ्लेक्झिबल क्रिकेटर. आउटफील्डला ज्याप्रमाणे आपण बघतो या संघामध्ये 3 भाऊ एकाच संघामध्ये खेळतात, कमलेश, रुपेश आणि आपण बघतो की तो म्हणजेच कल्पेश. हे 3 बंधू एकाच घरातले, हरिश्चंद्र पाटील यांचे सुपुत्र, तिन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. आणि रुपेश म्हटलं, कमलेश असो किंवा कल्पेश असो, आउटस्टँडिंग फिल्डर आहेत. मी नेहमीच रुपेशला बघतो जो ग्लेअर घालून फिल्डिंग करतो आणि एकमेव असा खेळाडू जो सातत्याने मैदानावर ग्लेअर घालूनच फिल्डिंग करतो. असे काल आपण भरपूर सुद्धा खेळाडू बघितले. काल आपण जितू शेला सुद्धा बघितलं, ग्लेअर घालून फिल्डिंग करत होता. त्यानंतर आमच्याच विभागातले एक बेतवडे संघ आहे, बेतवडे संघाचा संदेशला पण सुद्धा बघतो जो ग्लेअर घालून फिल्डिंग करतो. आणि एक संघ आहे तो म्हणजेच आमच्या विभागात घेसर टीमचा गोरख, जो फक्त फिल्डिंग तर करत नाही, बॅटिंग सुद्धा ग्लेअर घालून करतो. क्या बात आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन 30 षटकांसाठी हरी जोशी येतोय. फुलटॉस चेंडू लॉप केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कोरिजन मधून सीमापार चौकार. हा की प्लेअर आहे या संघामध्ये हरी जोशी, जो संघाला आपल्या खांद्यावर घेऊन इथे मात्र आलेला आहे. कारण हा संघाचा संघ नाही काय, सेनापती आहे आणि त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. हरी जोशी म्हणजे एक कंप्लीट पॅकेज आहे या संघाचं, जो फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी सुद्धा उत्तम करू शकतो. एवढा जबरदस्त ऑलराऊंडर भिवंडीतला, जो मी कालच उल्लेख केला होता नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही त्याला पाहिलं होतं. नक्कीच हरी जोशी गोलंदाजी मार्कवर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू शिमार छुम अंतर. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम विशाल पाटील.
आणि खास करून हरी जोशीच्या अगेन्स्ट. हरी जोशी त्यांचा संघाचा संघनायक आहे आणि त्यांच्या मेन खेळाडू जर आपण अटॅक केला तर बाकीचा संघ अडचणीत येऊ शकतो. हा जणू काही मनामध्ये एक त्याच्यामध्ये चाललं होतं आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये इनिंग सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 2 अप्रतिम फटके आपण विशाल पाटीलच्या बॅटमधून बघितलेत. नक्कीच विशाल पाटीलला थोडासा भारी ठरतोय हारीवर. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी हलकासा अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र पंच समत नाहीत. स्ट्रॉंग अपील निश्चित असं अपील होणं गरजेचं आहे. दबाव टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तो दबाव फक्त पंचावर नाही तर जास्त करून बॅट्समनवर असतो आणि तो अपील हरी जोशी आणि विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुड अपील. नक्कीच 2 चेंडूंचा सामना करताना हरी जोशी याला 10 कदम दाखवलेला आहे फलंदाज विशाल पाटील याने. मात्र हा फटका रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू जाईल सीमा पार. हरी याच्या विरुद्ध बॅटिंग करतो विशाल पाटील. लय भारी. मॅग्निफिसंट ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स. एक मात्र चेंडू ती मात्र एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला विशालने. का होईना, कारण धावसंख्या चांगली आहे अशा मोमेंटला हरी जोशीच्या अगेन्स्ट जर चांगले फटके आले किंवा त्याच्यासमोर आपण जर एक्सपेरिमेंट केला तर काय हरकत आहे. तो एक्सपेरिमेंट करण्याचा रिव्हर्स शॉटमध्ये माध्यमातून प्रयत्न केला पण तो अनसक्सेसफुल ठरला. पण ऑन साईडला अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. खास करून स्लॉक स्वीपचे 2 अप्रतिम षटकार आपण बघितले षटकामध्ये. नक्कीच अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि येस पलटवार करताना वारवर पलटवार विशाल पाटीलला याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. कौतुक मी पंचांचं निश्चितच करेन अभय पाटोळे. परफेक्ट डिसिजन. कारण जेव्हा तो मागे आला, आधी शफल झाला होता, जेव्हा मागे आला तो एक्झॅक्टली स्टंपच्या समोर त्याचा पायाला चेंडू ब्रश झाला. स्ट्रॉंग अपील झालं विशालच्या अगेन्स्ट आणि परफेक्ट डिसिजन फ्रॉम अभय पाटोळे. अंपायर का डिसिजन प्रसाद परब सर स्ट्राइक जितना क्लियर आहे. क्या बात आहे. जबरदस्त पंचांची भूमिका. मगाशीच त्यासाठीच उल्लेख केला की सर्व पंचांनी मात्र अक्षरशः कंबर कसली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मुन्ना पठाण असू दे, प्रल्हाद पाटील, अभय पाटोळे, आपण त्यामध्ये बघतो अझीम अब्दुल्ले, त्यानंतर जय पवार, विशाल पाटील. अप्रतिम कामगिरी सर्वांची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि एकही कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळत नाही. याचं सर्व श्रेय जाते ते आमच्या पंचांना. जेपी पॅनलला अप्रतिम कामगिरी सुरू आहे या सर्व पंचांच्या माध्यमातून. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफल एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकर 46 धावा. सलामीचा फलंदाज विशाल पाटील बाद झालेला आहे. 18 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप सुभाष म्हणावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय की 46 धावा कुठल्या, त्यामध्ये ऋतिक पाटीलच्या 10 चेंडूत 28 धावा, तर 7 धावांचं योगदान. 2 षटकार 18 धावांचं योगदान 7 चेंडूमध्ये 2 षटकार आणि एका चौकाच्या मध्येने विशालने आपली कामगिरी चोख बजावली. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली 46 धावांची आणि नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंगला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच कमलेश पाटील. कमलेश पाटीलला सामना करेला गोलंदाज हरी जोशी याचा. कमलेश पाटील हा एक स्टार प्लेयर आहे. यावेळी छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज कमलेश आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. पाणी घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. ड्रिंक ब्रेक होतोय. आपण बघतोय धावसंख्या एकूण 21 आहे. ती धावफलकावर 47 धावा, 15.66ची गती. मगाशीच मी उल्लेख केला की व्यावसायिक लेवलला या खेळाडूंची नावं आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून मी जागृती 11 डोंबिवली या संघाचा उल्लेख करेन, ज्या संघाचे पुरस्कर्ते ते म्हणजेच राहुल पाटील, हरीश पाटील यांचा हा संघ आहे आणि या संघाच्या माध्यमातून आपण विशालला बघतो, कमलेशला बघतो. या 2 खेळाडूंनी आपली जागा अक्षरशः घट्ट करून ठेवली आहे त्या संघामध्ये आणि त्या संघाचा परफॉर्मन्स आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बघितला. क्वार्टर फायनलपर्यंत हा संघ जाऊन पोहोचला होता. यामध्ये विशालसुद्धा अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि कमलेशसुद्धा अत्यंत मोलाचा वाटा आहे. म्हणूनच या खेळाडूंचं नाव सातत्याने चर्चेत आहे. अगदी बरोबर. चर्चेमध्ये ही नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी आणि आज मराठी राजभाषा दिन. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माये, मानतो मराठी. तीन षटकं झालेली आहेत आणि पंचांसाठी सूचना की 16 मिनिटं आतापर्यंत आपण पाहतो इथे झालेली आहेत त्या 3 षटकांसाठी. त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. 14 मिनिटं तुमच्याकडे मात्र उर्वरित आहेत
आणि मी स्टॉपवॉच आम्ही थोडा वेळ स्टॉप केलं कारण ड्रिंक ब्रेक सुरू आहे आणि त्याची सूचना मी देत आहोत म्हणजेच टेमघरपाडा या संघाला, हरी जोशीला खास करून जो या संघाचा संघनायक आहे. काल सुद्धा मी उल्लेख केला होता, चोळेगावची क्रिकेट स्पर्धा होती. खुशबुदाई पद्माकर चौधरी यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा KDMCच्या ग्राउंडवर सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा पाहायला मिळाली आणि भादवड संघाने मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत जबरदस्त झुंज दिली आणि काल त्या खेळाडूंचा मी उल्लेख केला. म्हणजे त्यामध्ये करेश म्हात्रे असो, बाळातरे असो किंवा हरी जोशी या 3 खेळाडूंनी वेगळी छाप सोडली होती. त्यापैकी आपण पाहतो मैदानामध्ये खेळत असताना हरी जोशी जो या संघाचं नेतृत्व करतोय. नक्कीच. आणि कालची रात हुई थी बालातरे की बात, बालातरेने कालची रात्र गाजून ठेवली होती. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं होतं. तर 3 षटकाची समाप्ती यापुढील 3 षटकामध्ये मायक्रोफोनवर येत आहेत माझे सक्रिय समालोचक प्रसाद परब सर. थँक्यू सो मच सुभाष. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा नमन करतो. सर्वात संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करून आज मराठी राजभाषा दिवस, सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी दिवस समाज सुरू आहे मैदानावर. आपण पाहतो आमच्यासोबत सुभाष धुमाळ. पहिला चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न, कॉड बिहाइंडचा अपील बघा खेळाडू तुम्ही दाखवली आहे. पंचांकडे अजिबात बघितलं नाही, स्वतःहून फलंदाज बाहेर पडलाय. त्याला माहिती आहे की बॅटची आतली कड घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि या षटकात एक मोठी सफलता हाती लागते, ती उमेश नाईक आणि त्याचबरोबर टेमघरपाडा या संघाच्या बाजूने. त्यांच्याच नावाची आहे हो लट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. सुभाष एकदम खतरनाक ऑफ कटर होता. चेंडू जर बघितला तर ॲक्शन प्ले आपण जर बघितला तर चेंडू शॉर्ट ऑफ लेंथवरनं चेंडू ज्याप्रमाणे बाहेर वळला ऑन साईडला तुम्ही बघू शकता. चेंडू जबरदस्त ऑफ कटर. बॅटच्या खालून चेंडू प्रवेश नवीन फलंदाज प्रवेश पाटील आणि बॅटच्या खालून चेंडू ज्याप्रमाणे निघून गेला, हलकीशी बॅटची खालची कड घेऊन बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये आणि संभ्रमाट पाडलंय या चेंडूवर ते उमेश नाईकने. नक्कीच कमलेश पाटील याचं सर कौतुक करावं लागेल कारण पंचांच्या निर्णयाची ते वाट पाहिली नाही. धन्यवाद. तर टॉससाठी मी पोगाव संघाचा कर्णधार आणि वसईपाडा संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. खिलाडी वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली होती. कौतुक करावं लागेल कमलेश पाटील याचा. नवीन फलंदाज प्रवेश पाटील येतोय. बॅट्समन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रवेश. वडवली बी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये स्वर्गीय वासुदेव मडवी 11 वडवली बी या नावाने हा संघ इथे खेळतोय. नाणेफेक जिंकली ती टेमघरपाडा या संघाने. संघनायक जयदुर्गा बी टेमघरपाडा संघ. उमेश नाईक लीडिंग आहे. चेंडू मध्ये मिस टाइम फटका. चेंडू अक्षरशः समोर वरती उभा राहिलाय. स्वतः विकेट किपर चूक. विकेट किपरने सांगितलं मी घेऊ शकतो. प्रवीणने मात्र तिथे आला होता. प्रवीणने सांगितलं की मी हा जेल घेऊ शकतो पण होते ती चूक. प्रवेश पाटील सारख्या खेळाडूचा जेल सोडलाय. 4थ्या क्रमांकावर या खेळाडूला प्रमोट का केलाय कारण हा मगाशीच मी उल्लेख तेच करत होतो की वडवली बी जर आपण म्हटलं ना तर आता सुद्धा मी सांगेन की मैदानाच्या बाहेर सुद्धा अजून 12 खेळाडू उभे असतील. ते सुद्धा परफॉर्म येऊन करू शकतात. एवढा दांडगा संघ आहे. प्रॅक्टिसला जवळजवळ 40 खेळाडू असतात आणि 40 खेळाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू असते आणि त्याच्यातनं जो चांगला परफॉर्म करतो तो संघामध्ये जागा मिळवतो आणि त्यामध्ये मी म्हणेन की प्रवेशने सुद्धा आपली जागा बनवली आहे या संघामध्ये. बघायचं आहे झेल तो उडाला होता. मिस टाइम फटका. जीवदान मिळालं आहे प्रवीणकडून. बघायचं जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उचलणार. स्ट्रायकिंग केलं ऋतिक पाटील इन फॉर्म बॅट्समन. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 28. संघाई धावसंख्या धावफलकावर 48. उमेश नाईक सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. स्लोअर वन चेंडू बॉटम हँडचा वापर ऑन साईडला प्लेस केला. शतक दूरवर नाही येतोय. चेंडू ते कव्हर करेल. प्रवेशने सांगितलं बघायचं 2 होणार का पूर्ण पण नकार दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम ऋतिक. आणि 4थं षटक सुरू आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटचं जर सांगायचं झालं तर सुभाष की या सर्व खेळाडूंना मॅक्झिमम 5-5 षटकांचे सामने खेळण्याची सवय आहे. पण आपण बघतोय की मोठी स्पर्धा आहे. 6-6 षटकांचे सामने खेळण्याचे मिळत आहेत. त्यामुळे टेम्परामेंट हे सुद्धा प्रत्येक खेळाडूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे जर टेम्परामेंट असेल तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. गॅपमध्ये खेळू शकता. धावा वसूल करू शकता आणि 1 षटक तुम्हाला एक्स्ट्रा मिळतं त्या षटकात तुम्ही हाणामारी सुद्धा करू शकता. शॉट ऑफ लेंथ आहे. चाबुक शॉट. मागच्या चेंडूवर षटकार. मागच्या चेंडूवर झेड उडाला होता. तो झेल सोडलाय. त्याचं उत्तर दिलंय प्रवेश पाटीलने. वॉट अ शॉट. षटकार.
सुभाष बघितलं की मागच्या चेंडूवर झेल सुटला प्रवेशचा आणि प्रवेशने पुढच्या चेंडूवर जास्त वेळ घेतला नाही, पुढच्या चेंडूवर रौद्रूप धारण केलं आणि त्याच्या बॅटमधून निघालेला शॉट रबर स्टॅम्प शॉट होता षटकारासाठी. नक्कीच जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय फलंदाज प्रवेश पाटील. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि परिणामस्वरूप जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना प्रवेश पाटील हा फलंदाज. त्याचबरोबर 50 धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर 55. टीम वडवली बी. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा प्रवेश आणि गोलंदाजी मार्कवर उमेश नाईक. हो चेंडू उंच गेलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतो पण चेंडू थांबत नाहीये, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सी मार्शच्या बाहेर. पंचांचा इशारा या चेंडूवर. चौकार. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. जीवदानंतर फ्री माइंडेड फटके खेळताना आपण पाहतोय आणि तसं असं म्हटलं जात आहे की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. क्या बात आहे सुभाष. कालच्या दिवसापासून आम्ही एक अप्रतिम 101 उक्ती आम्हाला ऐकायला मिळतात सुभाष धुमाळच्या माध्यमातून. थँक्यू सुभाष. धावसंख्या धावफलकावर 59 धावा. लॉस ऑफ ओनली 2 विकेट. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे सध्या टीम वडवली बी. वेगवान चेंडू लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. प्रवीण चेंडूच्या खाली. आता मात्र चूक होणार नाहीये. एकदा रवी मात्र चेंडूच्या खाली. आता चूक होणार नाहीये आणि दुसऱ्यांदा झेल उडाला, दुसऱ्यांदा जीवदान इथे माझं मिळणार की काय असं सगळ्यांनाच वाटत होतं पण एक सोपा झेल होता. बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये कॉड बिहाइंड आणि फलंदाज बाद. सुकेश जाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान आजकार कपिल पाटीलचा शक्ती ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान आजकार कपिल पाटीलचा शक्ती. द मोस्ट सक्सेसफुल क्रिकेट टुर्नामेंट जे आतापर्यंत गतवर्षीपर्यंत सुभाष खासदार चषकाच्या नावाने ओळखली जात होती पण यावर्षी साहेब मात्र केंद्रीय मंत्री झाले त्यामुळे साहेबांच्या नावानेच तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. ऑल क्रेडिट गोज टू सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब. अप्रतिम आणि दर्जेदार आयोजन. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि त्याचबरोबर कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक दिमागदार एक जबरदस्त क्रिकेटचा हा सोहळा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 21 मिनिटं आतापर्यंत तुम्ही घेतलेत. तुमच्याकडे 9 मिनिटं आहेत. सामना लवकर खेळायचा आहे. कुठल्याही संघाला आम्हाला आवडणार नाही पेनल्टी दिली जाईल पण कारोली संघाला मात्र पेनल्टी मात्र काल परवा दिवशी आपण दिली होती कारण तो संघ उशिरा आला होता आणि 9 खेळाडू घेऊन तो खेळला. सामना सुद्धा लेट सुरू झाला त्यामुळे त्या संघाला 3 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली गेली होती पण बाकी कुठल्याही संघाने आपल्या टीमला किंवा आपल्या खेळाडूंना आपल्या संघाला पेनल्टी लावून घेऊ नका. असं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळा. फास्ट खेळायचं आहे. हरीश जोशी गोलंदाजी मार्कवर. सेकंड स्पेलमध्ये. स्ट्राईक एंडला ऋतिक. समोर एक्झिक्यूट केला. प्रतिम फटका. ऑन द राईज ऑन द अप अँड व्हॉट एक्झिक्युशन. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला भल्या भल्यांचा उतरून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. Score moves on 65. Magnificent shot from Hrithik Patil. He always liked to play with the white cap. धावसंख्या 65. लीडिंग एज. राऊंड विकेट येत असताना हरीश जोशीने सांगितलंय की इथे मी निश्चित विकेट घेऊ शकतो आणि तेच दाखवत असताना ट्रॅक चेंज केला आणि पुढच्या चेंडू ऋतिक पाटीलला पाठवून दिलंय. तंबूच्या आश्रयाला बिग विकेट. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला. आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे सरला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. एक मोठी विकेट मिळाली हरीश जोशीने मात्र सेकंड स्पेलमध्ये येत असताना
या षटकात माझी योग्य वर्णी लागली असं सांगत असताना स्वतःच्याच खांद्यावर जबाबदारी घेतली आणि या षटकात पहिल्या चेंडू षटकार आला, पण पुढच्या चेंडू मात्र तो राऊंड विकेट टिकत असताना ट्रॅक चेंज करून गोलंदाजी केली आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याने आपल्या समोर फलंदाजला बाद केलं, ते म्हणजे ऋतिक पाटीलला बॉल अँड कॉट आणि स्वतः एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळवून दिली ती हरी जोशीने. स्ट्राईक एंडला शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो तो कल्पेश पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे तिथे, त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषे बाहेर 4 धावा. धावसंख्या 69 धावा धावफलकावर 69. लॉस ऑफ टोटल 4 विकेट. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केला, गॅप मधून चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय पण प्रयत्न अपयश येत आहे. सीमारेषे बाहेर 4 धावा. बॅक टू बॅक 4 फ्रॉम SP शुभम पाटील. वैयक्तिक धावसंख्या 2 चेंडूत 8 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वेगाने सरकली पुढे ती 73 इन द 5th ओव्हर. 9 चौकारात 5 षटकार आपण बघितलेत. फुल टॉस आहे, ट्रेडमार्क शॉट, चेंडू डेप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब. वॉट अ शॉट, सुपर एक्झिक्युशन. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. जस्ट फ्लिक्स ऑफ द रिस्क. काय फटका एक्झिक्यूट केला, लेग स्टिकवर चेंडू होता आणि काय एक्झिक्युशन. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सारा एंटरप्राइजेस स्टँड मध्ये चेंडू निघून जातोय आणि षटकार आला तो पंचांचा. जुना चेंडू घ्यायचा, चेंडू आल्या मैदानाच्या आतमध्ये. पंच अभय. कारण चेंडूची आपण जास्त वेळ वाट बघू शकत नाही. जुना चेंडू आलाय कारण हे सर्व यूज केलेले चेंडूच आहेत मैदानावर. आपण जे जुने चेंडू बघतोय, काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांकडून डाव सावरलाय 4 विकेट गेल्यानंतर. आणि हरी जोशीला हा आनंद जास्त वेळ मात्र त्याला घालवता आला नाही किंवा जास्त तो टिकवता आला नाही, कारण पहिल्या चेंडू षटकारानंतर विकेट नंतर सर्वच्या सर्व चेंडूवर हाणामारी पाहायला मिळते, आक्रमक फटके पाहायला मिळत आहेत. हो, लोअर फुलटा चेंडू होता, लाईन पूर्णपणे मिस केली, शफल झाला होता फलंदाज, पण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर अँगल बनवलेल्या चेंडूला क्रीजचा वापर करत असताना. आणि तोपर्यंत 5वं षटक इथे समाप्त होते. शेवटच्या चेंडू निर्धाव धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ते एकूण 79 धावा, 4 गडी बाद. वेळ किती संपली आहे ते पण आपण एकदा नमूद करा. येस, 26 मिनिटं 26 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत, फास्ट खेळायचं आहे. स्टॉपवॉच आम्ही खूप अगोदरच सुरू केला होता, कारण जेव्हा पहिला चेंडू लँड झाला तेव्हाच आम्ही ऑलरेडी नमूद केलं की स्टॉपवॉच आम्ही सुरू केलं आहे. त्यामुळे वेळेवर प्रत्येक इनिंग कव्हर होणं गरजेचं आहे. काल पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की थोडासा वेळ गेला आणि त्याच्यामुळे तो गॅप आपण काढू शकलो नाही आणि शेवटचा चेंडू जवळजवळ 3:10 काल लँड झाला मिड नाईटला, मध्यरात्री. त्यामुळे ती वेळ आम्हाला वाचवायची आहे, कारण बघा प्रत्येक शीटमध्ये इथे प्रत्येक टीम काम करते, त्यामुळे प्रत्येकाला आरामाची गरज आहे. कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय, सलग 12 दिवस डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ती आपण जर बघितलं सकाळ सकाळ जे असतं ते 40+ क्रिकेटचं असतं, पण नंतर रेग्युलर क्रिकेट जेव्हा सुरू होतं ना ते मला असं वाटतं 1 ते 1:30च्या दरम्यान, 1:30 वाजता खास करून मागचे 3 दिवस आम्ही बघतोय. तर ते शेड्यूल जवळजवळ कालचा दिवस आपण बघितलं तर जवळजवळ 3 वाजता, पण त्याच्या आदल्या दिवशी आपण जर बघितलं तर 1 वाजता सामने फिनिश झाले होते आणि ती वेळ आम्हाला तशीच कायम इथे मात्र वाचवायची आहे प्रत्येक सामन्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक संघनायकाला सूचना आहे की आम्हाला कॉपरेट करा, चला फास्ट खेळा, निर्णायक षटक मात्र मार्गस्थ होईल. आणि लोडा एंडकडून स्टॉपवॉच ऑलरेडी लागलेला आहे. बघा पेनल्टी आतापर्यंत कुठल्या संघाला लागली नाही आहे, पण आपण जास्त उशीर केला तर पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. आणि जेव्हा एका संघाला पेनल्टी इम्प्लिमेंट होईल ना ज्ञानेश्वर, तेव्हा बाकीचे संघ वेळेवर खेळतील. हो, चेंडू उंच गेला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय, जज करतोय, होणार का झेल? प्रयत्न चांगला होता, अप्रतिम झेल, सुरेख झेल, फलंदाज बाद. ज्याच्या नावाचं जय जयकार नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब
मोपास 11 वसईपाडा संघाचा कर्णधार आणि पोगाव संघाचा कर्णधार. जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं गोलंदाजाचं. चेंडू रिलीज केल्यानंतर फॉल्समध्ये जाऊन चेंडू असे किती गोलंदाज आहेत ते मात्र अप्रतिम झेल टिपू शकतात किंवा चांगली फिल्डिंग करू शकतात. त्याचं अप्रतिम उदाहरण प्रतीक गोरेकडून पाहायला मिळालं. चेंडू खूप वेळ उंच हवेमध्ये होता आणि हवा एवढी प्रचंड आहे की हवेमध्ये चेंडू तो फिरू सुद्धा शकतो. अशा मुवमेंटला चांगलं कॉन्सन्ट्रेशन आणि अप्रतिम झेल. स्ट्राईक एंडला आता मात्र पाहतोय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश, दोन्ही सक्के भाऊ. धावसंख्या धावफरक आपण बघूया. एकूण अंकी जाती 79 धावा, 5 गडी बाद. क्रिश पिक्चर ज्ञानेश्वर तू बघितलं असेल. त्या क्रिश पिक्चरमध्ये आपण बघतो की लहान मुलांची एक टीम असते, त्यांना बास्केटबॉल खेळायचं असतं. हो, चेंडू हवेमध्ये कोई मिल गया, यस कोई मिल गया मूवी. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न इथे होतोय. येस, दोन्ही इथे मात्र ओव्हरथ्रो, चेंडू कव्हर होत नाहीये. अजून एकदा तिथे कंप्लीट होईल. तिसरा इथे मात्र कंप्लीट होते या चेंडूवर आणि आकाशला येण्याची संधी मिळते स्ट्रायकिंग एंडला. येस, कोई मिल गया मूवी. आपण जी टीम बघितली ती पांडवाज, त्या टीममध्ये आपण बघितलं की सर्व लहान लहान मुलं. आणि हे सुद्धा अशी सुद्धा गोष्ट घडली आहे की जेव्हा वडोली टीम आता स्ट्रॉंग झाली, पण जेव्हा त्यांनी करिअरची सुरुवात केली तेव्हा सुद्धा त्यांना असंच मनाच्या बाहेरून म्हणायचे की खूप खूप लहान लहान मुलं, लहान लहान वयाची मुलं पांडवाज खेळत आहेत. पण या पांडवाजने मात्र स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे, स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आणि चेंज द गेम वडवली बी, या वडवली बीच्या अगोदर चेंज द गेम हे स्लोगन आहे ना, ही टॅगलाईन आहे ना, ही खूप इम्पॅक्ट टाकते मागच्या काही वर्षांमध्ये. काय बात आहे, खूप चांगला उल्लेख केला. 100 कौरवांना सुद्धा 5 पांडव भारी पडले होते महाभारतात. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅपमधून चेंडू निघून जाईल. तीळ मात्र शंका नाही, चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत चौकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना. थँक्यू. धावा येणं गरजेचं आहे आता वडवली बी संघासाठी. स्लॉग ओव्हरमध्ये धावसंख्या 86 धावा धावफलकावर, 86 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर एक चौकार, 7 धावा आतापर्यंत आले त्या षटकामध्ये. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू हलकासा स्विंग होतोय. पंचांचा इशारा लेग बायचा प्रल्हाद पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 87 धावा धावफलकावर. 90+ जाण्याचा प्रयत्न असेल या मैदानावर तो स्वर्गीय वासुदेव मिडवी 11 चेंज द गेम वडवली बी संघाचा. 87 धावा. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, भरपूर जबरदस्त टर्न करताय चेंडूला. नॅचरल लेट स्विंग. लास्ट बॉल टू गो. ऑन साइडला प्लेस केलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 धावांचा प्रयत्न असेल आकाश आणि त्याचबरोबर चेंडू कव्हर करून फेकत ती थोडासा उशीर होतोय आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. थँक्यू. येस, टॉस साठी इथे आपण पाहतोय मोपास 11 वसई पाटा आणि शेळके ब्रदर्स पोगाव. मी किशोर पोरजी यांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. जयदुर्गा बी टेमघर पाडा संघाचं खरंच कौतुक करेन. 30 मिनिटं 47 सेकंदामध्ये एक इनिंग त्यांनी कव्हर केली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते यांच्या सन्मानार्थ, ज्यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा हा फोटो साहेब हा कॉल द्यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक एबन जोडी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेशजी डाकी आणि श्री निलेशजी पाटील यांचा हा लोगो. एवन जोडी असा कॉल आणि साहेब हा कॉल येतोय. मी किशोर पोरजी यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थान बनवा. सलमान, आप वसई पाटा मोफास 11 वसई पाटा का कप्तान कैप्टनशिप निभा रहे हैं. टॉस जीतने के बाद क्या डिसीजन रहेगा आपका? पहले बैटिंग करेंगे. बैटिंग का आप निर्णय ले रहे हैं. बैटिंग लेने का क्या कारण है? आप बहुत से टीम है कि दोपहर के सत्र में पहले फील्डिंग लेती है. नहीं, हमारी बैटिंग ज़्यादा पॉसिबल है, इसके लिए हम पहले बैटिंग करना पसंद करेंगे. 6 ओवर का मैच है, पहले 2 ओवर पावर प्ले. पावर प्ले में मोफास 11 वसई पाटा कितने तक जाने चाहिए और 6 ओवर में कितना तक जाने चाहिए?
पहले 2 ओवर में 30 प्लस करने की कोशिश करेगी और 6 ओवर में 90 प्लस। कौन से ऐसे 4 या 5 बल्लेबाज हैं उनके ऊपर ये दारोमदार रहेगी? जी, इसमें मुराद, बरकत, अफरोज, सतीश और मैं भी हूँ, तो टीम काफ़ी अच्छी बैलेंसिंग है। बैटिंग साइड हमारी काफ़ी अच्छी है। आपने बहुत सी प्रतियोगिता, बहुत से टूर्नामेंट खेले रहेंगे, लेकिन हमारे एवन जोड़ी का ये एवन शो, ये केंद्रीय राज्य मंत्री चषक कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है और सभी प्लेयर मेरे एक्साइटेड थे खेलने के लिए, जिसकी वजह से हमने यहाँ एंट्री की है और अपना बेस्ट देने की कोशिश करेंगे इस टूर्नामेंट में। ऑल द बेस्ट, थँक यू. अविनाश शेळके, शेळके ब्रदर्स पोगाव संघाचा कर्णधार. टॉस तुम्ही हरलेलात, टॉस जिंकले असते तर काय निर्णय असता? टॉस जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच करतो आणि ते चालेल आहे आणि चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ वसईपाडा संघ यांच्या विरुद्ध कधी खेळलात? अजूनपर्यंत एकदा पण नाही खेळलो, पण आता चान्स भेटले आणि चांगलं खेळू. पोगाव संघाचा विचार केला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल वसईपाडा या संघाला? बॅटिंग तर आमची चांगलीच आहे आणि गोलंदाजी आले आणि जास्तीत जास्त धावा ठोकू आणि संघाला विजयी करू. वसईपाडा संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. अंदाजे किती? 50, 60, 70? 50 प्लस. म्हणजे 50 किंवा 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. कुठले असे महत्त्वाचे गोलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी? ज्ञानेश्वर आहे, अक्षय आहे, कल्पेश आहे, आकाश आहे आणि मी स्वतः. तुम्ही स्वतः एक आयोजन केलं होतं, ते आयोजन तर तुमच्या गावामध्ये झालं होतं, मात्र आमच्या या एवन जोडीने सन्माननीय नामदार माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब ज्यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री झाले आणि त्यांच्या सन्मानार्थ गौरवार्थ ही स्पर्धा आयोजित केली आहे. कसं वाटतं एवन जोडी सुकेश जाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांचा हा शो? त्यावेळी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभार मानतो आणि गेल्या वर्षीच्या प्रकारे यावर्षी जास्तीत जास्त स्टँड बनवलेला आहे आणि खेळायचं बोललं तर या ग्राउंडवर खेळायला आम्हाला जास्तीत जास्त आनंद होतो आहे आणि आयोजन तर चांगलंच केलेलं आहे त्यांनी. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मोफाज 11 वसईपाडा संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि शेळके ब्रदर्स पोगाव या संघाला आमंत्रित केलंय प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्यासाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये, तिथे सज्ज आहेत सुभाष धुमाळ, प्रसाद परब, अजय खरात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे सर. पुढील सामना आपण मोफास 11 वसईपाडा विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये पाहणार आहोत. नाणेफेक नुकतीच झालेली आहे. वसईपाडा संघाच्या संघटकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. अगदी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. 90 धावांचं लक्ष्य असणार आहे ते टेमघरपाडा संघासमोर आणि हे लक्ष्य स्वीकारण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आणि त्याच्या समवेत फलंदाज पिंटू पाटील. पहिला चेंडू हवाई फायर आणि पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट आपण पाहतोय. या टिट फॉर टॅट जसं तसे उत्तर देताना आपण पाहतोय या वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. खडे खडे हा फटका खेळला होता स्टँड अँड डिलिव्हर. षटकाने अकाउंट ओपन होत आहे जगदीश नाईक याचा आणि षटकाने अकाउंट ओपन झालेलं आहे तेजदुर्गा पीक टेमघरपाडा या संघाचं. एक मोठं लक्ष आहे. सरासरीचा विचार केला तर बरोबर 15ची सरासरी राखावी लागेल. यावेळी पूल केलेल्या चेंडूला आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल सीमा पारणा हा चौकार. राजाबानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजाबानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. दस दम दाखवताना जगदीश नाईक 2 चेंडूंवर. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलेला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. थोडासा पंबलिंग पाहायला मिळतंय. दडपणाखाली क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या 12वर पोहोचते.
कमलेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय थोडासा मागणं ठरतोय या 3 चेंडूंचा जर विचार केला तर, कारण कमलेशाने या 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केलेल्या आहेत. कमलेश पाटील बॉलिंग मार्कवर, यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण लॉंग रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव. माझ्या समोर मोरे सर जॉईन होत आहेत. काय म्हणणार मोरे सर, ज्याप्रमाणे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक बॅटिंग करतोय. शेर कितना भी बूढ़ा हो गया घास कभी खाता नाही आहे. तर जगदीश नाईकचं आपण जर पाहिलं तर एकंदरीत अजूनही वयाची जवळपास आता 50च्या आसपास आल्या असतील, मात्र अजूनही तशाच प्रकारचा खेळ त्यांच्याकडून. सुरेख फटका, एकच धाव मिळेल. जरी फुलटॉस चेंडू होता, मात्र इथे पिंटू पाटीलला व्यवस्थित तो खेळता आला नाही. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 14 वर. एकंदरीत पहिल्या षटकाचा विचार केला, ज्या पद्धतीनं सुरुवात हवी होती जयदुर्गा बी टेमगरपाडे या संघाकडून, तशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली ती जगदीश नाईक आणि पिंटू पाटील मार्फत. अगदी योग्य उल्लेख केला, कारण 15ची सरासरी आणि जवळजवळ 14 धावा दोपलकर झलकल्या गेलेल्या आहेत या षटकामधील. अजूनही शेवटचं चेंडू शिल्लक आहे. कमलेश पाटील, यावेळी सुरेख चेंडू छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केला होता. अगदी बुंद्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि ओव्हरथ्रो झालेला आहे, हे आपण पाहू शकता. ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण करतात आणि आणखीन एक धाव. अशा प्रकारे जिथे एक धाव होते तिथे 3 धाव पूर्ण करतात फलंदाज. काय म्हणाल मोरे सर या क्षेत्ररक्षणाबद्दल? नक्कीच चुकीचा निर्णय आणि चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीची फेकी या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. इथे नुकताच आगमन झालंय आमच्या A1 जोडीमधील A1 शिलेदार श्री निलेश पाटील साहेब यांचं. या क्रीडानगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. तर आपण पाहतोय की पहिलं षटक समाप्त झाले आणि 17 धावा म्हणजे एक मजबूत पायाभरणी पाहायला मिळते. तर या मजबूत पायाभरणीने एक चांगली सुरुवात इथे जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघामार्फत केली जाते. कारण ज्या पद्धतीनं लक्ष आहे 90 धावांचं, 15च्या सरासरीनं वाटचाल करायची होती, त्याच्या पुढे जाऊन एक चांगला वर्चस्व किंवा एक चांगला दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जगदीश नाईक अँड कंपनी जयदुर्गा बी टेमगरपाडा संघानं. नक्कीच मोहित सर, जर तुम्हाला एक मोठी इमारत जर उभी करायची असेल तर फाउंडेशन पायाभरणी खूप महत्त्वाचे असते आणि ते चांगली पायाभरणी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय टेमगरपाडा संघाच्या दोन्ही सलावरकडून, खास करून जगदीश नाईक याच्याकडून. भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान, त्याचप्रमाणे या टेनिस क्रिकेटचा गौरव, टेनिस क्रिकेटचा सन्मान वाढवणारी ही ऐतिहासिक टेनिस क्रिकेटचा विश्वचषक आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. A1 जोडीला नक्कीच जगभरातून शुभेच्छा येत आहेत. देशभरातून नाही तर जगभरातून, कारण बरेचसे त्यांचे मित्र हे परदेशात देखील आहेत आणि त्यांच्याकडून देखील त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर 17 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय ऋतिक पाटील. ऋतिक पाटील आपण पाहतोय P2चा दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. 17 धावा धावपलकडे झाल्या गेलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका, वाडा शॉट, खडे खडे आणि हा षटकार. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान. अप्रतिम फुटवर पहा, टायमिंग पहा, टेक्निक पहा आणि त्यामागे लावलेली पॉवर, युक्तिपूर्ण फटका. कारण यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. अनुभव काय असतं ते जगदीश नाईक दाखवून देतोय. अनुभवाने किती काय साध्य करू शकतो ते दाखवून देतोय जगदीश नाईक. निर्णायक अवस्था आहे, संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने जगदीश नाईकची ही खेळी कुठेतरी महत्त्वाची ठरते ती जयदुर्गा बी टेमगरपाडा संघासाठी. पुराणी तलवार लेकिन वही धार. अप्रतिम फटकेबाजी करताना आपण पाहतोय जगदीश नाईक हा फलंदाज. स्विच खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. एक चिकी रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि तो पूर्णही होतोय. एक अपील तिथे केलं गेलं होतं. नक्कीच थोडंसं हास्यपद, थोडंसं वातावरण. तर एक धाव मिळते इथे लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. 90 या लक्षाचा पाठलाग जयदुर्गा बी टेमगरपाडा संघ करतोय. दुसरं षटक मार्गसाई लोढा एंड करून दुसरं षटक ऋतिक पाटील हाताळतोय.
OWP या संघाकडून. यावेळी अप्रतिम फटका, वाडो शॉट, स्क्वेअर कट, चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. हे जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. क्या बात आहे. नक्कीच आमच्या एवन जोडीवर संपूर्ण क्रीडा रसिकांचं असेल, आमच्या साहेबांचं असेल, आमच्या संपूर्ण टीम वर्क असेल, मित्रांचं असेल, नक्कीच हा नाज हक्काने आहे. तर आणखीन एक चाबूक शॉट पाहायला मिळाला, हंटर शॉट पाहायला मिळाला या फलंदाज पिंटू पाटील मार्फत. नक्कीच शॉर्ट वाईड अँड पनिश सुरेख फटका आपण सर्किटचा पाहिला होता आणि हा फटका नक्कीच जेवढ्या वेळेला आपण पाहू तर नक्कीच तेवढाच आनंद मिळेल. चौकऱ्याने धावसंख्या येतो आकार, धावसंख्या 4 वाढून झाली ती धावपलीकडे 28 धावा. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करून फेकी केला जातो, पण तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपलीकडे 29 धावा 29. यावेळी मोठा फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज जगदीश नाईक, बिग ब्लॉक, मोठा मासा करायला लागतोय. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. तर नक्कीच महत्वाचा फलंदाज बाद होतोय. हा फलंदाज खूप काही करू शकला असता, मात्र त्याला बाद करणं, त्याला जाळ्यामध्ये अडकवणं हे एकमेव ध्येय होतं, ते म्हणजे वडवली बी संघाचं, आणि ते साध्य केलं जात आहे. इथे मात्र गोलंदाज ऋतिक पाटील आणि त्याला साथ दिली जात आहे ते क्षेत्ररक्षक पिंटू पाटील मार्फत. आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर आमची एवन जोडी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्रीमान सुकेजी डाकी आणि त्याचप्रमाणे त्यांचे जीवलग मित्र परममित्र जी जोडी आहे एवन जोडी श्री निलेशजी पाटील. तर दोन्ही एवन शिलेदार या व्यासपीठावर उपस्थित आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा सामना इथे रंगतोय. ऋतिक पाटील आपण पाहतोय आपल्या षटकामधील शेवटची चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज संघनायक हरी जोशी. यावेळी केवळ चेंडूला फ्लिक केलेला आहे. मनकटी फटका आपण पाहतोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. तर एकेरी धावेने 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. मेंढरी पॉवरप्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाची धावसंख्या 90 लक्षाचा पाठला करताना धावपल 30 बरोबर सरासरीने धावपल धावा झळकलेल्या टेमगरपाडा संघाने, कारण मोरीसर 15ची सरासरी आवश्यक आहे आणि बरोबर 15च्या सरासरीने धावा आतापर्यंत झळकलेल्या आहेत ते जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघाने. तर मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण किशोरजी पोरजी यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तर धावसंख्यावर बघतो धावपलकावर 30 धावा. जो वडवली बी संघ पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत होता, तुलना जर केली तर वडवली बी संघाची धावसंख्या बरोबर 30 आपल्याला पाहायला मिळाली होती आणि टेमगरपाडा संघाची धावसंख्या 30 आपण पाहतोय. तर इथे आमच्या एवन जोडीचे एवन शिलेदार श्रीमान निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते किशोरजी पोरजी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान भिवंडीचे जावई आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय.
धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावपलीकडे 31 धावा. 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग जयदुर्गा बी टेमघरपाडा हा संघ करतोय. दोन्ही पावलाच्या षटकांची समाप्ती झाल्यानंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 आडाच्या सर्कलमध्ये. यावेळी फुलटा चेंडूला लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल लॉंग अंचवरून सीमापार षटकार. सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपलीकडे 37 धावा. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. पिंटू पाटील याच्या बॅटमधून खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, चांगली वापसी करताना गोलंदाज कमलेश पाटील. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 37 धावा. 37. 90 या लक्ष्याचा पाठलाग करताना जयदुर्गा बी टेमघरपाडा संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र कार्पेटचे सहारे चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फिक्की करतोय, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. अतिशय सुरेख ऑब्रेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या सिंगल वाढून होते ती धावपलीकडे 38 धावा. टिट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देताना आपण पाहतोय जयदुर्गा बी टेमघरपाडा संघ नेट टू नेट फाईट अँड हेड टू हेड मुकाबला. तिसरं षटक मार्गस्थ आहे WB संघाकडून कमलेश पाटील. यावेळी वेगवान चेंडू मात्र वेगामध्ये दिशा भरकटतोय. पंचांची आज समांतर धाव मिळते वाईट चोरपणे अवांतर, आणि अवांतर धावेने टेमघरपाडा संघाची धावसंख्या 39 वर पोहोचते. 39. रेग्युलर पूल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय WB विपक्ष टेमघरपाडा या दोन मातबर संघामध्ये. कमलेश पाटील WB संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. फुलटा चेंडू आणि चेंडूला हो 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 व्हॉट अ कॅच. एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ. जीवाचा जीवलग दिलाचा राजा, हो जीवाचा जीवलग दिलाचा राजा, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील. आपण पाहू शकता कुठेतरी पिक्चर मध्ये नव्हता, आणि शुभम पाटील बद्दल ज्ञानेश्वर मुकादम म्हणता येईल की फटा पोस्टर और निकला हिरो. एक हात का कमाल आपल्याला पाहायला मिळतोय, आणि क्षेत्ररक्षकाने नक्कीच दाखवून दिलेला आहे की आपला हात जगन्नाथ. दुसरा फलंदाज बाद होत आहे जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाचा. अगदी षटकाराचं रूपांतर त्यांनी झेलामध्ये केलं होतं. नवीन फलंदाज प्रतीक गोरे येतोय. 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 39 धावा. जगदीश नाईक बाद झाला होता तेव्हा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29, आणि 10 धावसंख्येनंतर 39 धावसंख्येवर दुसरा फलंदाज हरी जोशी हाही बाद होऊन फॅलकडे परतताना. 2 मोठे फलंदाज डगोलच्या आश्रयाला गेलेले आहेत. आता पूर्णपणे जबाबदारी पिंटू पाटील आणि त्याचा सहकारी प्रतीक गोरे यांच्यावर येऊन ठेवलेले आहे. अजय जगदीश नाईक यांनी चांगली फलंदाजी करून नक्कीच चांगलं फाउंडेशन आपल्या संघासाठी निर्माण केलं होतं.
तो उद्याच्या शेड्यूलमध्ये थोडासा आम्ही फेरबदल केलेला आहे. जो पहिला सामना होईल जयदुर्गा सुरई आणि विके स्पोर्ट्स कोकसे, तदनंतर दुसरा सामना हा वरद 11 कुडूस आणि जरीमरी आलिमगर या दोन संघादरम्यान होईल आणि तिसरा सामना साई स्पोर्ट्स खारबाव आणि RCC पेठ असा होणार आहे. जो दुसरा सामना आहे तो तिसरा होणार आहे आणि जो तिसरा सामना आहे तो दुसरा होणार आहे. असं इंटरचेंज आमच्या आयोजन समितीने केलेलं आहे. तर कृपया सर्व संघांनी नोंद घ्यावी. तीन षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 43 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 47 धावांची आवश्यकता आहे. तर पाहूया 3 षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. सेकंड इनिंग के लास्ट के 3 ओव्हर की कहानी सुनते स्वीट वाईस संदीप मोरे सर की जुबानी. धन्यवाद सुभाष. तर आज महाराष्ट्राचा गौरव आहे मराठी राजभाषा दिन. सर्व महाराष्ट्रातील मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या प्रेमपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर धावफलकावर धावा आहेत एकूण 43 धावा आणि 47 धावांची आवश्यकता, म्हणजे 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल ती विजयासाठी जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघाला. प्रति षटकामागे जर सरासरी आपण पाहिली तर जवळपास 15.66 म्हणजे 16च्या जवळपास ही सरासरी येते. तर नक्कीच इथे मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाला. जमेची बाजू आपण पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा संघाची, ती म्हणजे पिंटू पाटील अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याला 7 नक्कीच सुंदर देतोय तो प्रतीक गोरे. तर 18 मिनिटं झालेली आहेत इथे 3 षटकं हाताळण्यासाठी. 12 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत. तर 3 षटकं हाताळण्यासाठी अजूनही वडवली बी संघासाठी 12 मिनिटं शिल्लक. चौथं षटक ऋतिक, सुंदर चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र फलंदाज पिंटू पाटीलनं. तर निर्धाव चेंडू, प्रभाव पडतोय तो पिंटूवर. ऋतिक पाटील वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक हाताळतोय. एक महत्वाची जबाबदारी ऋतिकवर. रेडम ओव्हर द विकेट. इथे मला लॉफ्टर फटका हवेच्या विरुद्ध खेळताना चेंडू स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड मिड विकेटच्या वरून जातोय सीमा पार. दर्जेदार, दिमागदार, नेत्रदीपक षटकार. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. तर ऋतिक पाटीलच्या या दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम फटका ठोकला जातोय आणि या 6 धावा प्राप्त करतोय तो पिंटू पाटील. पुढचा चेंडू इथे मात्र फ्लॅशी पंच, अप्रतिम फटका. सारा एंटरप्राइजेस स्टँडला मानवंदना देणारा हा दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा दिमागदार षटकार. सुंदर विजेंद्र सहवाग, रोहित शर्मा यांच्या अंदाजामध्ये खेळलेला जबरदस्त हा फटका. आपण पाहतोय की स्वीपर कव्हरच्या वरून जाणारा हा षटकार आणि या 6 धावा मिळत आहेत त्या पिंटू पाटील आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघाला. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 35, चेंडू शिल्लक आहेत ते 15 चेंडू 35 धावा. 2 चेंडू मध्ये इथे आपण पाहतोय 12 धावा अर्जित करतोय तो फलंदाज पिंटू पाटील. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात त्या ऋतिकनं. आपली बाजू बदलतोय, राईट आर्म अराउंड विकेट येतोय. फुलटॉस चेंडूला फक्त फ्लिक केलंय. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. एक टॅलेंटेड क्रिकेट, एक टेक्निकल क्रिकेट किंवा एक संयमी क्रिकेट इथे पिंटू पाटील मार्फत जो आवश्यकता आहे त्या अनुषंगाने फलंदाजी आणि तदनंतर संयम
आणि नक्कीच आणि संदीप मोरे सर आपल्या माहितीसाठी भिवंडी तालुका क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर भिवंडी तालुका क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक धावा कुठून काढण्याचा जो विक्रम आहे तो पिंटू पाटील याच फलंदाज नव्हे, जे चाविंद्र या संघाविरुद्ध आउट ऑफ सिटी चॅलेंज या ग्राउंडवर 6 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा कुठून काढल्या होत्या. नक्कीच बरेचसे असे रेकॉर्ड्स आहेत आमच्या सुभाष धुमाळच्या ब्रेन मेमरीमध्ये. कुठल्या प्रकारची डायरी वापरत नाही, फक्त रेकॉर्ड्स ब्रेन मेमरीमध्ये ठेवतो. तर उद्याचा जो पूल आहे त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल आहे. इथे मात्र शॉर्ट टर्म पूल, पॉवरफुल भूमी एंटरप्राइजेसच्या वरून जाणारा जबरदस्त वाऱ्याच्या साथीनं वाऱ्याच्या वेगानं जाताना हा षटकार सीमा पार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. नक्कीच पिंटू पाटीलच्या खेळीचं इथे मात्र अनुलोकन किंवा अवलोकन केलं ते फलंदाज इथे प्रतीक गोरेनं, आणि त्या अनुषंगानंच त्या स्वरूपात त्याला देखील साथ मिळते या फलंदाजीची प्रतीक गोरेच्या या 6 धावांनी. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती जवळपास 62 धावा. उद्या पहिला सामना जो होणार आहे तो जयदुर्गा सुरई आणि विकी स्पोर्ट्स खोकसे या 2 संघादरम्यान, आणि तदनंतर जो तिसरा होणारा सामना आहे तो दुसरा खेळला जातोय वरद 11 कुडूस आणि जरीमरी आलिमगर या 2 संघादरम्यान, आणि जो दुसरा होता तो सामना तो तिसरा खेळवला जाणार आहे साई स्पोर्ट्स कारबाव आणि RCC पेठ. हा फेरबदल उद्याच्या सत्रामध्ये आहे, तर कृपया या सर्व संघांनी नोंद घ्यावी. अरे पहिला तो पहिलाच, दुसरा तो तिसरा, तिसरा तो दुसरा. तर ऋतिक पाटील इथे मात्र थोडासा महागडा पडतोय. जवळपास 5 चेंडूमध्ये त्यांनी 19 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा प्रतीक गोरे फुल ओव्हर फुल टच चेंडू, बॅटची आतली कडा चाटून चेंडू आपण पाहतो यष्टिका समीप शॉट फाईन लीग क्षेत्रामध्ये येतोय, मात्र कुठलीही धाव मिळत नाहीये. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांची सांगता होते आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 2 गडी बाद 62 धावा. जयदुर्गा बी टेमघरपाडा संघ. आवाज हा घुमला नावादीपांचं जानवी मुंबईच्या एअरपोर्टला. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. जमला 24 जूनच्या सिडको घेरावाला भूमिपुत्रांचा मेळ. अरे कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. नक्कीच लोकनेते दिबा पाटील साहेबांचा देखील स्टँड इथे पाहायला मिळतोय. त्यांना देखील मानवंदना दिली जाते. स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड देखील इथे उभारला जातोय. लता दिदींना देखील एक मानपूर्वक मानवंदना दिली जाते. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील साहेब यांना देखील मानवंदना. स्वर्गीय मणिबाई पाटील यांना देखील मानवंदना आणि साहेबांचे वडील स्वर्गीय मोरेश्वर पाटील साहेब यांना देखील मानवंदना. सिद्धिविनायक स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड आणि भारतीय जनता ऑपरेटर. नक्कीच आमच्या A1 जोडीचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण त्यांनी जी काही गाणी साकारलीत ती ज्यांनी जी गीत रचलीत ज्यांनी ती गायलीत
त्यांना देखील धन्यवाद आमच्या इव्हन जोडीकडून. मात्र इव्हन जोडीला जेवढे आभार मानावेत, त्यांचे धन्यवाद करावे, त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी. कारण साहेबांप्रती त्यांचं जे प्रेम आहे ते उदार मनानं प्रेम केलेलं आहे आणि त्यांनीच ते गाणं रचलं होतं, साहेब नक्की मंत्री होतील, आणि त्या अनुषंगानेच साहेब मंत्री झाले. साहेबांचं कार्य आणि साहेबांची एकंदरीत कार्यशैली. इथे मात्र चेंडूला इनसाइड आउट खेळतोय, चेंडू वळतोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. द्रुत गतीने खेळाडू येतोय, चेंडूवर झडप घालतोय, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 69 वर. 69 69 धावा टीट पॉट टॅर जसं उत्तर दिलं जात आहे. आणि प्रेक्षकांसाठी आणि मोरे सर आपल्या माहितीसाठी आणखीन एक विक्रम मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नानकर इथे जी स्पर्धा चालू होती त्या स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळा विक्रम घडला गेला होता. हे 2 संघ आपण तिथे खेळताना पाहिलं होतं आणि दोन्ही वेळेला सामना टाय झाला होता. क्या बात आहे. बघायचं ह्या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये काय चित्र असेल. तर शुभम पुढचा चेंडू, डावखुरा फलंदाज प्रतीक गोरे. राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र सुरेख वाईड यॉर्कर हाताळला होता. उजव्या यष्टींच्या किंचितचा बाहेर वाईड यॉर्कर हाताळला होता. फलंदाजाला कळूनही दिलं नाही की चेंडूची गती किती आहे, कारण गतीमध्ये प्रभाव जाणवला होता. ज्या वेळेला तुम्ही गतीवर प्रभाव ठेवता त्यावर नक्कीच फलंदाजांना संभ्रमित टाकलं जातं आणि तोच प्रभाव इथे शुभमने टाकला तो प्रतीक गोरेवर. धावफलक स्थिर, धावसंख्या 69, अजून 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 9 चेंडू 21 धावा. शुभम पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू, मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हॉर्न ड्राईव्ह. 1 धाव मिळते आणि फक्त 1च धाव. आउटफील्ड मध्ये आपण जर पाहिले तर नक्कीच खूप युवा वर्ग दिसतोय. युवा वर्गावर जास्त प्रभाव इथे पाहायला मिळतोय तो वडवली बी संघामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8, धावांची आवश्यकता आहे ती 20. 8-20 असं समीकरण. पिंटूवर जबाबदारी आहे, पिंटूवर अभिमान आणि पिंटूवर खूप मोठा विश्वास आहे, तो म्हणजे जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाचा. मात्र पाहिजे पिंटू तो सार्थकी लावतोय का, यशाची गाथा किंवा एक वेगळा इतिहास तो रचतोय का. कारण 2 वेळा टाय झालंय, 3ऱ्या वेळा विजय किंवा पराजय काहीतरी स्वीकारावं लागेल. इथे मात्र पूल करायचं होतं, एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. पिंटू पाटील सारखा मोठा मासा गळायला लागतोय. आणखीन 1 मिनिट दो. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना. बिग ब्लो पाहायला मिळतोय. 3रा फलंदाज देखील झेलचीच्या स्वरूपात बाद. 3 फलंदाज, जगदीश नाईक झेलचीच्या स्वरूपात बाद झाला, प्रतीक हरी जोशी फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झाला आणि तदनंतर पिंटू पाटील तब्बल 33 धावांचं एक चांगलं बहुमूल्य योगदान देऊन इथे शुभम पाटीलच्या 5व्या चेंडूवर झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परततोय. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती मोरे सर वडवली बी संघाला, तो विकेट मात्र आता प्राप्त केलेला आहे. पिंटू पाटील डेंजर कस्टमर होता आणि काय आशेची किरण होते टेमघर पाडा संघाच्या दृष्टीने, मात्र ती आशेची किरण आहे त्या मात्र मावलताना. ठाणे पालघरमध्ये, नवी मुंबईमध्ये 7-12ला अतिशय महत्वाचं योगदान महत्व आहे 7-12ला. इथे मात्र 7-20चं समीकरण येत आहे. 7-20चं महत्व असेल ते जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाला, त्याचप्रमाणे वडवली बी संघाला. शुभम इथे मात्र फुल टॉस, क्षेत्ररक्षक येतोय, चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न, संघासाठी 3 धावा वाचवतोय. एक जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला आणि संघासाठी 3 धावा वाचवल्या. कौतुक असेल ते संदेशचं. आणि इथे मात्र आता षटक समाप्त होत आहे ते 5वं. 5 षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत त्या 71 धावा आणि विजयासाठी आता मात्र 19 धावांची गरज असेल ती 6 चेंडूमध्ये. काय म्हणशील सुभाष एकंदरीत या स्थितीबाबत किंवा या एकंदरीत सिच्युएशन बाबत? 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. जर बघितलं तर जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाने चांगलं नक्कीच टफ फाईट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र मुख्य फलंदाज जगदीश नाईक, पिंटू पाटील, हरी जोशी हे तिन्ही फलंदाज बाजून पॅनलमध्ये परतले आहेत. विश्वजित नाईक जो नक्कीच एक्सपिरियन्स होल्डर आहे त्याच्यावर मात्र आता पूर्णपणे मदार असणार आहे. आणि त्याच्या जोडीला प्रतीक गोरे हा एक चांगला फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हे विसरून चालणार नाही.
की वडवली बी संघ नक्कीच कधी गेम चेंज करण्यासाठी ओळखला जातोय. अंतिम षटक आणि पाहिजे कुठला गोलंदाज यूज केला जातोय. विशाल पाटीलवर जबाबदारी दिली जाते. विशाल पाटील अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाचा वापर इथे केला जातोय. आणि या गोलंदाजाबद्दल आम्ही नक्कीच सांगेन स्वर्गीय रामकृष्ण स्मृती चषकामध्ये ज्याबद्दल गोडसे बी संघाला 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि या गोलंदाजाने जादुई गोलंदाजी हाताळताना नक्कीच त्या धावा डिफेंड केल्या होत्या. नक्कीच जादू हा शब्द आठवला तर नक्कीच कैलास नाईक यांची आठवण येते. तर पाहायचंय विशाल 19 धावा खर्च करतोय का. जयदुर्ग बी टेमघरपाडा संघ प्रतीक गोरे आणि विश्वजित नाईक यांच्या स्वरूपात त्या 19 धावा प्राप्त करतो काय. काय दडलंय या 6 चेंडूमध्ये, काय घडतंय काय बिघडतंय. वेळ वाया घालू नका मी विनंती करतोय गोलंदाजाला. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्याच्यात अशा प्रकारचं तुम्ही जर वेळ वाया घालवत असाल तर प्लीज आम्हाला विचार करावा लागेल. 6 चेंडू 19 धावांची गरज. स्वतः कर्णधार येतोय, संघाचा पालक आहे आणि पालकपदाची ज्या वेळेला भूमिका असते त्यावेळेला नक्कीच खूप मोठी जबाबदारी असते. विशाल पहिला चेंडू इथे मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर. पंच प्रल्हाद पाटील हा चेंडू स्वैर रस्त्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक यांच्यापर्यंत पोहोचवताना एका धावेची भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 72 वर. चेंडू शिल्लक आहेत ते 6, धावांची आवश्यकता आहे ती 18. प्रति चेंडू मागे 3 धावा असं समीकरण इथे मात्र विजयासाठी आवश्यक असेल जयदुर्गा बी टेमघरपाडा या संघाला. अतिशय महत्वपूर्ण निर्णायक लढत, निर्णायक क्षण यावेळा. इथे मात्र स्लॉग स्वीप. क्या बात आहे. एबी डिव्हिलियर्सच्या स्टाईल मध्ये, विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये, युवराज सिंगच्या स्टाईल मध्ये आलेला एक जबरदस्त धाडसी फटका. 6 धावांसाठी षटकार. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री चेंडू पाठवा. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतं हे आपण पाहू शकता. सरनेम गोरे मात्र प्रत्येकाच्या बॅटमधून अप्रतिम षटकारण. गोरेचा सरनेम कदाचित गोरे सिक्सर मारे. क्या बात आहे. जबरदस्त. जशी सिच्युएशन तशी कृती. चेंडू पाठवा मैदानाच्या आत. आणि जर चेंडू सापडला असेल तर आमच्या क्रीडा रसिकांना विनंती असेल की प्लीज तो चेंडू आपण मैदानाच्या आत पाठवा आणि ज्यांनी तो चेंडू दिला असेल आत त्यांनी येऊन आपलं नाव नोंदवायचं आहे. आमच्या एवन जोडी काढून खास एक लकी ड्रॉ असेल आमच्या सर्व क्रीडा रसिकांसाठी. ज्यांनी ज्यांनी चेंडू आतमध्ये टाकलेत त्यांची नावं इथे नोंद केली जातील आणि ती नावं इथे मात्र आमच्या लकी ड्रॉसाठी आम्ही ती पुकारली जातील. लकी ड्रॉच्या स्वरूपात त्यांना आकर्षक पारितोषिकं दिली जातील. तर आता चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि धावांची आवश्यकता आहे ती 12. 5-12चं समीकरण. 7-12चा उतारा माहिती आहे मात्र 5-12चं समीकरण आणि 5-12चा उतारा इथे आवश्यक आहे तो जयदुर्गा बी टेमघरपाडा या संघाला. वडवली संघाचा कर्णधार विशाल सहजासहजी. चेंडू पाठवा. यस मैदानात चेंडू पाठवला जातोय. तर बरेचशा अशा स्पर्धा आहेत की जिथे धावा कमी असताना देखील गोलंदाजानं अतिशय जबाबदारी आणि जोखमीनं किंवा एक कर्तव्यदक्षपणानं गोलंदाजीचं पृथ्थकरण केलंय आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांचा बोलबाला पाहायला मिळालाय. बरेचसे असे भिवंडी तालुक्यातील गोलंदाज असतील, महाराष्ट्रातील गोलंदाज असतील, भारतातील गोलंदाज असतील, लेदर क्रिकेटमधील गोलंदाज असतील, त्यांनी हा विक्रम केलाय किंवा तशा प्रकारची गोलंदाजी सचिन सरांनी देखील बऱ्याच वेळा आपल्याला दाखवले की गोलंदाज म्हणून कशी भूमिका साकारली जाऊ शकते. इथे मात्र चेंडू नोच्या स्वरूपात घोषित होतोय. डे नाईट 5 तारखेला सीएम साहेब येणार आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब. हा ठीक आहे ओके. तर इथे मात्र आणखीन एक नो चेंडू आणि फ्री हिटचा इशारा आमच्या प्रल्हाद पाटील यांच्याकडून दिला जातोय. तर धावसंख्या आता मात्र
आणखीन एक फुलटॉस चेंडू, मात्र मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मात्र उन्हाची प्रखर किरण डोळ्यावर पडली आणि त्या क्षणाला त्याची नजर हटली आणि जे घडायला पाहिजे नव्हते ते घडतंय आणि थोडंसं बिघडतंय वडवली बीच्या संघामार्फत. मात्र जे आवश्यक आहे ते मिळतंय ते विशाल पाटील इथे थोडासा महागडा ठरतोय. चेंडू शिल्लक आहे 4, 9 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला स्वीप केलं जातंय. चेंडू वळतोय काव कॉर्नर क्षेत्राकडे. लोकनेते दीपा पाटील स्टँडच्या समोर चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. तर पंच एक धाव मिळते. विशाल पाटील. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 3, धावांची आवश्यकता आहे ती 8. अजय घरत यांचं देखील स्वागत. इथे मात्र पूल करायचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं चेंडू हवेमध्ये आणि झेल फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकदार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. थँक्यू. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. तर पारगावरून आमच्या एवन जोडीचे एवन मित्र रोशनजी मेहर येथे दाखल झालेले आहेत. मी विनंती करतोय रोशनजी मेहर यांना, पारगावचे आमच्या एवन जोडीचे एवन मित्र सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील यांचे मित्र रोशनजी मेहर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. चेंडू शिल्लक आहे ते 2, धावांची आवश्यकता आहे ती 8. पहा सुरुवातीला दबाव होता विशाल पाटीलवर, आता मात्र दबाव आहे तो टेमघरपाडा संघावर. नक्कीच दबाव तर दोन्ही संघांवर, दोन्ही खेळाडूंवर असणार आहे, गोलंदाजांवर असणार आहे, फलंदाजांवर असणार आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बोतोय तो काव कॉर्नर क्षेत्राकडे. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न आणि तो पूर्ण. नक्कीच इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नांना यशाची प्रचिती मिळते, ती दिसली इथे या वेळेला. 2 धाव मिळतात. आता एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 5 धावा आल्या तर सुपर ओव्हर आणि जर 6 धावा आल्या तर विजय आणि 4 धावा आल्या तर इथे मात्र वडवली बी संघ विजय ठरेल. काय दडलं एकंदरीत या चेंडू मध्ये? आणि या स्पर्धेचा विचार केला तर न्यू 40+ फॉर्मॅटमध्ये हा कारनामा सिद्धूने अंजूर संघाने केलेला आहे. मणिलाल यांनी नक्कीच समोरील संघाला लालम लाल करताना गोल्डन षटकार खेचला होता आणि सिद्धूने अंजूर संघाला नक्कीच हार मंजूर झाली नव्हती. तो सामना सिद्धूने अंजूर संघाने जिंकला होता. अनिलजी मेहर साहेब आणि प्रफुल्लजी मेहर साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत पारगाव यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यावं. एवन जोडीचे एवन मित्र आहेत. शेवटचा चेंडू 6 धावांची गरज. फुलटॉस चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही. आपण पाहिलं की प्रतीक गोरेनी नक्कीच फलंदाजी चांगली केली होती, मात्र या वेळेला निराशा होते आणि मात्र जयदुर्गा बी टेमघरपाडा संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यांनी चांगला खेळ केला, त्याबद्दल जयदुर्गा टेमघरपाडा या संघाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि विजयाबद्दल अभिनंदन करतोय. वडवली बी संघाचं अभिनंदन असेल विशाल पाटील आणि अभिनंदन असेल ऑल टीम मेंबर्स. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा
तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा दावेदार ज्या खेळ